आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी सरासरीपेक्षा लक्षणीय वाढली असून साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकार कडक पावलं उचलत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलाय. उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ तसंच मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबी सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका वाढलाय. त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपाल म्हणाले. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रात गावं, महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट, मामिम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळं तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जातील. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकता. नमस्कार.